माता वारली, संत दर्शनी हाला पद्मनाभ. तसं ही संत भूमी आहे. संत भूमीमध्ये संताची कृपा, संत कृपा झाली, इमारत फळाली. आणि सर्व कृपेशिवाय होत नाही, संताच्या कृपेचा अधिकार मोठा आहे. देव सुद्धा संताच्या संगतीमध्येच राहण्याची इच्छा करतो. स्वर्गीच्या अमर इच्छिताती देव स्वर्गामध्ये जाणं हे पुण्याचंच काम आहे. पण स्वर्गामधून पुण्य गमवून स्वर्गाला झाले, स्वर्गाधिपती झाले बरं का, तिथंही पुण्यच करावं लागतं बरं का. जर तिथं पुण्य नाही झालं, जर पुण्याची पावटी सरी, इंद्रपदाची उठी होते, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोक. म्हणजे हे मृत्यूलोक, त्याला कर्मभूमी म्हणलेलं. इथं कर्म हे सत्कर्म आहे. आता हे भूमिदान देणं हे सत्कर्म आहे. तुकोबारायने त्याच्याबद्दल सांगितलं, तुका म्हणे सत्य कर्माभावी साही घातली या भय. एखादा म्हणेल, अरे 2 गुंठ जमीन कशाला द्यायला आहे, 2 गुंठ्याची लय किंमत आहे. आता हे 15 लाखाला एकर जात आहे बर का. गुंठा बी झालायच आता लाखावर. मग एवढे लाख रुपये कशाला घालवायला चौघं 2 गुंठ्याचं 30 लाख, तुला काय बी होईल की. काय होतंय, किती कोटी रुपये दिल्यावर माणूस सुखी होईल. होय, एखाद्याला कोटी रुपये दिले, ते सुखी आहे का? त्याला सुख होईल का? तिथं सुख नाही. मग सुख कुठं आहे? सुख एक ठाई बहुपायी संताच्या म्हणून केला वास नाही नाश तयार, त्याचा नाश होत नाही. हे सुख आहे. हे असणार मनुष्य जन्म मृत्यू लोकामध्ये होणं आणि मनुष्य लोकामध्ये जन्म मिळणं आणि जन्म मिळून पुण्य करणं, भूमिदान, अन्नदान, नामदान, असे दानाचे अनेक प्रकार आहेत बरं का. आता महाराजांनी सांगितलं वा भागवतामध्ये बरंच असणारं दानाची माहिती मिळते. परंतु हे दान आहे ना, नामदानच आहे. आता मला बोलायला लावलेलं हे नामदानच आहे का नाही. आणि नामदान, अन्नदान, भूमिदान हे कर्म आहे ना, हे सत्कर्मामध्ये मोडतं. हे सत्कर्म म्हणजे निव्वळ पुण्य आहे बर का. निव्वळ पुण्य म्हणजे याला काय होतच नाही, याला डंक लागत नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, हे सापडायचं आहे. हे गुप्त धन आहे. आता जमीन एक धनच आहे महाराज, आहे का नाही. मग ह्या धनाला दान करण्यासाठी मनामध्ये सुद्धा येण्याला पुण्यच लागतंय. हे सत्कर्म आहे. हा, मी सांगून गेलो का नाही, तुका म्हणे सत्य कर्म व्हाय. सत्कर्मामध्ये सहभाग उगा सहज योग आला बरं का. बहुला आमचा असतोय फोन एकमेक, या म्हणले इथं मेंढ्याला म्हणले असा असा कार्यक्रम आहे. फोनवर उगा बोललो, मी जेव्हा बसायच्या नादात होतो, जेवण दिलं सुरू आणि लगेच आलो म्हणून सापडलं. उगा जेवत बसलं असतं तर हा, खायचं प्यायचं लिहायचं काय कोण करीत नाही हो. हा, इथं अशा सहभागामध्ये होणं किंवा याच्यामध्ये असा योग येणं ही असणार विशेष आहे. आणि विशेष कार्यक्रमामध्ये आपला सहभाग असणं हे सत्कर्मच आहे, हे पुण्यच आहे. तरीच जन्मा यावे, दास ईश्वराचा व्हावे, नाही तरी काय थोडी स्वान सुकुरे. अरे कुत्रं डुकरं बी त्याला संसार नाही का, त्यांना सुद्धा मुलं बाळ आहे, ते त्याचं बी घर आहे, त्याला बी संसार आहे. हा, मग त्याला किंमत आहे का? त्याला किंमत नाही. किंमत कशाला आहे? मनुष्य जन्मामध्ये येऊन माणसासारखं राहणं, माणसासारखं वागणं, माणूस म्हणून जगणं, याला किंमत आहे. मनुष्य जन्माला येऊन बरीच जनावरांसारखी कुत्रा डुकरासारखी माणसं वागायला आले, त्याला काय किंमत आहे का? म्हणून हे सत्कर्म आहे. या सत्कर्मामध्ये आपण सामील होणं याला सुद्धा बरंच लागतंय. पूर्वीचं बी पुण्य लागतंय. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना. अरे अनंत जन्म घेतले तेव्हा मनुष्य जन्म मिळाला.
अंडा स्वदेश उद्भी 4 खाणी होऊन शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म. मग या वर्मामध्ये चुकू नये म्हणून हे दान धर्म करायचं. आणि मनुष्य जन्माचं हाय किती? अल्पायुष्य मानव द्या. शतगणी लिहिते मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते. अरे बघत बघत आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महास्वहिता ध्यानी रहा. आता बघत बघत जात आहे. किती ओलांडली? 50 60 70 ओलांडली. आता शिल्लक काय राहिले? आता उगा 10 गेले 5 उरले. याच्यातच घालवायचं आयुष्य. याच्यामध्ये घालवलं ना तर देव आपली कृपा करतो. देव तुमच्या आमच्या संगतीमध्ये राहतो आणि देव प्रगट आपल्यापाशी होतो. इथं देव हे सत्कर्मच आहे. हे लावणी मृदंग टाळ घोष शिव ब्रह्मरस. अरे हे देव इथं आहे. देवानच हे सगळं 10 जमिवणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? हे 10 जमलेत ना. 10 जमले. इथं कीर्तन भजन होत आहे म्हणजे हे सत्कर्म आहे. आणि पुन्हा वैकुंठ धाम आहे. हे वैकुंठ धाम का नाही 2 गुंठे रान दिलंय. देणारानं मोठं काम केलंय. पण आता इथं करताना म्हैसाळला एक वैकुंठ धाम आहे. म्हैसाळ म्हणून गाव आहे इकडं बरं का. हे मला वाटतं सांगली जिल्ह्यात येते आणि तालुका कवठा मंकाळा बहुतेक. तर तिथली स्मशानभूमी बघून या वैकुंठ धाम बरं का. आणि तसं थोडं जर इथं दिसलं ना तर विशेष आहे. कारण मी तिथं वैकुंठ धामामध्ये मला दादानी 3 दिवस कार्यक्रम आलते. मंतेरी भाजनात 3 दिवस कार्यक्रम करून आलतो. तर तिथं वैकुंठ धामासारखं वाटतच म्हणजे स्मशानभूमी वाटत नव्हतं. सगळे कारंजा सगळे फुलाची बगीचा सगळं बघितल्यावर कळतंय. महादेवाचं मंदिर भव्य बांधलेलं आणि तिथंच कार्य. तर आता हे पुढचं बी सत्कर्म आहे ना वैकुंठ धामाचं. हे गाववालेच आहे. ही गाववाल्यानं काम करायचं. हे तुम्ही दान केलंय सत्कर्माचं आहे. पण गाववाल्याने गावाला गाव करता घराला एक घर करता असला घर चांगलं राहतं. गावाला एक करता चांगला असला गाव चांगलं. पुन्हा तालुक्याला आमदार असतोय आणि जिल्ह्याला खासदार असतोय. वरी तिकडं महाराष्ट्रात मुख्यमंत्री. एक करता सगळं मग यंत्रणा चांगली चालते. एकच घाण आहे काय होणार आहे हा. म्हणून हे तुमचं काम तुम्ही चांगलं केलंय. पुढचं काम गाव करतेच आहे. मी हे वैकुंठ धाम बनण्यासाठी उगा एक सांगून टाकलंय. तर असो अशा प्रकारचं हे आपलं या ठिकाणी सत्कर्मामध्ये आपण मला बी सहभाग. आता चांगल्यानं बी चांगलीची संगत करायला. चांगला जर वाईटाच्या संगतीत गेला का तर ढवळ्या शेजारी वान नाही. पण बाबरो भाऊच्या उग फोन मुळे मला ही घडलं. नाही तर मला कुठलं घडत होत हा. नाहीतर एखाद्या कुणीतरी तिकडं शेतातल्या तर फोन आला तिकडच गेला. काय पुण्य आहे का? इथं आलं ना हा योगदान आहे. हे योगदान आहे. योगदानामध्ये माझंही योगदान मला मिळालंय. तर अशा प्रकारचं हे सत्कर्म अनेक एकमेकाच्या मागं तुमच्या आमच्या पाठीमाग काम असते बरं का. तर मला जे सुचलं देवानं बुद्धी दिली त्याप्रमाणे मी 2 गोष्टी बोललो. माझी इथं बोलण्याची शब्द थांबी. पुंडलिका श्री ज्ञानदेव यानंतर हा बाप बाबूराव पुजारी भाऊ बोला 2 शब्द बोला.